नमस्कार. ओम नमः शिवाय. आज आपण मंगळागौरीची कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा तिने झोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा त्याने शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बुवानी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या निळ्या घोड्यावर बस. निळी वस्त्रे परिधान कर. रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. तुला पुत्र होईल. असे बोलून बुवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितले. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथे खणले. देवीचे देऊळ लागले. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. धनद्रव्य वगैरे सर्व आहे, पण पोटी पुत्र नाही, म्हणून मी दुःखी आहे. मी प्रसन्न झाले आहे. तुला संतती सुख देते. अल्पायुषी पुत्र पाहिजे तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल. इच्छा असेल ते माग. ह्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने सांगितले, माझ्या मागल्या बाजूत जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोस खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. देवळामागे गेला आणि गणपतीच्या दोंदावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतली. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे. 4-5 वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितले, तुझी नशिबी एकच फळ. घरी घेऊन आला. बायकोला खाऊ घातले. ती गरोदर राहिली. 9 मास पूर्ण झाले. मुलगा झाला. उभयंतास मोठा आनंद झाला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे, असा जवाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविला. मामा बाशे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झाले, वाटेत काही मुले खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक मुलीला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रान द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचे व्रत करीते. आमच्या कुळवंतामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकले. त्याच्या मनात आले, हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावे, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. त्या दिवशी राहिले तेथे. त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आई बापास पंचाईत पडली. कोणीतरी प्रवासी मिळेल तर त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामाबाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्यास नेले. गोरस लग्न लावले. उभयंतास गौरीहारापाशी निजविले. दोघे झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल. त्याला प्यायला दूध ठेव. एक करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. तो आंगच्या चोळीने तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने तसे केले. दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणून लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर तिला त्याने अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेली. मामाबाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झाले, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिला. आई करा उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईने कन्याच्या गळ्यात हार घातला.
पुढे पहिला वर मांडवत आला. मुलीला खेळायला आणीला. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याचबरोबर खेळत नाही. रात्रीच्या लाडवाची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना काळजी लागली. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावेत, भावांनी गंध लावावे आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. इकडे मामा भाचे काशीस गेले. एके दिवशी भाच्यास मूर्छा झाली. यमदूत प्राण न्यावयास आले. तेव्हा मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळेल. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितले, इथं अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. हे म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितले. ह्यांनी पालखी पाठविली. आदरात इथ्याने घरी नेलं. पाय धुताना मुलीने नवऱ्यास ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझं जवळ खूण काय आहे? त्याने लाडवाचे ताट दाखवले. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचा सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिने सांगितले, मला मंगळागौरीचे व्रत असते. ही सर्व कृपा सासर माहेरची घरची दारची सर्वजण जमली आणि त्या व्रताचे उद्यापन केले. तिला मंगळागौर प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हांना हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपळ संपूर्ण.